तुम्ही म्हणालात, की मी विकीला म्हटलं होतं, एक आधीचा सिनेमा करताना आपण हे करायचे. पण तुमच्या डोक्यात मला वाटतं हा सिनेमा खूप आधीपासून होता आणि ती तयारी तुमची तेव्हापासून असेल. ती जर्नी कशी होती? म्हणजे तुमच्या माध्यमातून ना मला एक गोष्ट क्लिअर कर, बरं झालं तुम्ही विचारला हा हां. प्रश्न. एक गोष्ट सांगायची आहे की चित्रपट, छावा चित्रपट तुम्हाला बघताना तुम्ही एन्जॉय तर करालच, म्हणजे महाराजांची जीवनगाथा तर कळेलच, पण सेम टाइम तुमचं मनोरंजनही होईल. काही गढूळ लिखाण आहे महाराजांबद्दल, तुम्ही जसं आता म्हणालात तसं, आणि ते स्वच्छ करण्यासाठी आपल्याला आकर्षक रंगांचा वापर करावाच लागतो. काही लोक म्हणतील देखील हे असं नव्हतं, असं नव्हतं, पण जे आहे ते कुणी पुसलं का? मग ते पुसण्यासाठी थोडे आकर्षक रंग जर वापरले तर कुठे काय बिघडतंय? ती सिनेमॅटिक लिबर्टी पण आहे. एक्झॅक्टली. कारण त्याचा आउटपुट काय, की महाराज काय होते, ते किती थोर मोठे योद्धा, त्यांचं बलिदान काय होतं, हा आउटपुट आहे. मग तो आउटपुट दाखवण्यासाठी जर लोकांची जी समज आहे, काही कित्येक नॉन मराठी आणि नॉन मराठी भाषिक लोकांना, जसं तुम्हीच म्हणालात की काही चुकीचं लिखाण देखील आहे, त्याचा संदर्भ देतात. जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्यांचं बालपण जेव्हा मी बघतो शब्दांच्या पलीकडे, तेव्हा मला ते पटतच नाही की महाराज असे नसतीलच. पण ते पुसून टाकण्यासाठी तुम्हाला निऑन कलर्स वापरायलाच लागणार, नाही ते पुसलं नाही जाणार. लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी आहे ना. ते एक मूळ थॉट होता माझ्या मनामध्ये की चित्रपट बनवायचा आहे कमर्शियल, सेम टाइम मुलांनी एन्जॉय केला पाहिजे. कारण हल्ली प्रत्येक बाळ, प्रत्येक मूल फोनमध्ये स्क्रोल करत दुसऱ्यांचं आयुष्य बघतंय. जे आपले थोर आहेत त्यांना विसरलेत. पिक्चर बघताना त्यांनी एन्जॉय केलं पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे, अच्छा महाराज असे होते, एवढे मोठे होते. हा एक बेसिक थॉट होता की चित्रपट असाच बनवायचा आहे. याची सुरुवात झाली होती 2021ला, जेव्हा पॅन्डेमिक मध्ये काहीच करायला नव्हतं, घरी छावा पडलं होतं आणि मी ते वाचायला घेतलं सहज. त्याच्या आधी मी नव्हतं वाचलं. हालाकी मी मूळचा रायगडचा, माझा पोलादपूर तालुका, मावळगाव, महाड म्हणजे महाराजांचे आणि शंभूराजांचे जास्तीत जास्त पाय माझ्या गावाला लागले असतील. हो. आणि त्यांचा जास्तीत जास्त प्रभाव माझ्यावर असेल कदाचित. त्या मातीत मी लहानाचा मोठा झालोय. आणि छावा जेव्हा वाचलं आणि महाराजांचं हे बलिदान, त्या औरंगजेबाने केलेले ते अत्याचार आणि कसे स्वराज्यासाठी, हिंदवी स्वराज्यासाठी महाराज लढले, आणि मी म्हटलं हे का आपण सांगू शकत नाही जगाला? आपण ग्लॅडिएटर बघतो, ब्रेव्ह हार्ट बघतो, ट्रॉय बघतो, सगळं बघतो, स्तुती करतो, वाह काय केलंय. आपण का नाही करू शकत? चंदन तस्करी करणाऱ्या पुष्पावर 500 करोडची फिल्म बनते, छत्रपती संभाजी महाराजावरती 200 करोडची फिल्म नाही बनवू शकत आपण? आणि मी दिनू सरांना म्हटलं, आमचे दिनेश विजयन आहेत, म्हटलं मुझे फिल्म बनानी. आणि त्यांचा इतका विश्वास, त्यांना मी जेव्हा स्क्रिप्ट लिहून झाली 2022ला झाली ना राजे, 23ला जेव्हा 22ला कम्प्लीट झाली, जेव्हा त्यांना मी सांगितलं की मला ही फिल्म बनवायची आहे, एका मिनिटाचा विचार न करता ते म्हणाले, सर सुरू करो. एक नॉन मराठी माणूस, मराठी माणसावर विश्वास ठेव. एक नॉन मराठी माणूस म्हणतो छत्रपती संभाजी महाराज के ऊपर फिल्म बननी चाहिए सर, अब बनाओ. क्रिटिसाइज करणं सोपं असतं, चुका काढणं सोपं असतं. तो घडा बनवल्यानंतर इकडे थोडं डेंगुळ आलंय, हे असं वाकडं जाते, ते बोलणं सोपं असतं. पण तो घडा बनवण्याची हिंमत कोणीतरी दाखवली ना. छत्रपती संभाजी राजांना जगामध्ये लोकांना कळावं की महाराज काय होते, त्यांचं सॅक्रिफाईस नाही माहितीये लोकांना, ते दाखवण्यासाठी ते एका पायावर तयार झाले. एवढ्या मोठ्या बजेटची फिल्म बनवायची, आणि ते पण इतका कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट. कुठला प्रोड्युसर म्हणेल की बाबा मी स्वतः डोक्यावर धोंडा मारून घेतो आणि चिखलात पाय टाकतो, कशाला? पण त्यांना देखील महाराजांचा वेळ. एका क्षणाचा विचार न करता म्हणाले की सर बना लो, सुरू करू आप शूट. की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा मुलगा म्हणून छत्रपती संभाजी महाराज, या दोघांमध्ये जे संबंध होते, रिलेशन होते, त्यावरती बरंच काही लिहिलं गेलंय, बोललं गेलंय.
या चित्रपटामध्ये तसे प्रसंग आले असतील की बापलेकाचे, तर त्यातनं तुम्हाला काय मिळालं? मुझे ना सर ने एक बोला था, मैं इनको यही पूछा था, बोले सर छत्रपति शिवाजी महाराज और छत्रपति संभाजी महाराज में फर्क क्या है? तो सर ने मेरे को बोला था छत्रपति शिवाजी महाराज प्रभु श्री राम है, छत्रपति संभाजी महाराज शेर है, वो भिड़ जाता है। और जैसे फिल्म में भी दिखाया, मैं रिवील नहीं करना चाहूंगा क्योंकि वो सिनेमैटिकली ही देखना बेहतर रहेगा, जो उनका रिलेशनशिप था और उससे जो जो उनका एक होता ना सबकॉन्शियसली अंदर कितना गहरा वो उनका जीवन अपने पिता का उन पे क्या प्रभाव छोड़ा था, वो हमने फिल्म में उनके लाइफ के हर इंस्टेंट्स में दिखाया है। जब वो पूरे भी हो गए उसके बाद भी जो उन्होंने जीवन जिया आखिरी दम तक, कैसे उनके आबा साहेब का रेसिड्यू उनके साथ रहा है, वो सब सर ने बहुत ब्यूटीफुली स्क्रीन प्ले में लिखा है। त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर जो महाराजांचा प्रभाव होता तो कुठेही हरवला नव्हता शेवटपर्यंत. म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी देखील जेव्हा औरंगजेब त्यांच्यावरती जे टॉर्चर चालू होतं तेव्हा देखील ते महाराजांना आठवण करत होते. तेव्हा देखील तिथे विचार करत होते की महाराज असते तर काय केलं असतं. लक्ष्मणजी, हाच एक भाग आहे संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये की बाप लेकांमध्ये काय डायलॉग व्हायचे, काय त्यांचे ते प्रसंग असायचे, आणि ते लिहिताना तुम्हाला संहितेमध्ये स्क्रीन प्लेमध्ये किती ते महत्वाचं वाटलं आणि त्याहीपेक्षा किती जोखमीचं वाटलं? जोखीम अजिबात नाही वाटली. तसं आपली फिल्मच, कारण फिल्म छत्रपती संभाजी महाराजांवरती आहे त्याच्यामुळे आपली फिल्म सुरूच होते छत्रपती मोठ्या महाराजांच्या नंतर. पण तरी देखील महाराज संभाजी महाराजांच्या जीवनात कसे होते हे आम्ही पूर्ण फिल्ममध्ये दाखवलं. पण फिल्ममध्ये तसं महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेझेन्स हा फक्त त्यांच्या आवाजाने आहे, कारण फिल्म आपली सुरूच होते त्याच्यानंतर. हो. तर आणि साधासा प्रश्न आहे हो, म्हणजे त्यांच्यातलं इक्वेशन कसं असेल. आपण कधी कधी अक्षरा पलीकडे बघत नाही, लिखाणा पलीकडे बघत नाही, आपण जे अक्षर वाचतो तीच समजतो. पण एक विचार करा, आपण आपल्या पोराला 7-8 वर्षाच्या पोरगाला लिफ्टमध्ये नाही पाठवत एकटं का, तर बंद बिन पडली तर हरवेल, बाहेर ठेव, बंद बिन पडली तर कसा बाहेर येईल. 1.5 दिवसाच्या पिकनिकला नाही पाठवतो, नाही त्याला रात्रीची सुसू येते, कोण काढणार, एकटा तो टॉयलेटला जात नाही. 9 वर्षाच्या बाळाला छत्रपती संभाजी महाराज 1000 मैल दूर आग्र्याला घेऊन जातात. तो का नेलं असेल, त्याच्या मागचा उद्देश कोणी विचारला का? हेच की शंभूराजे उद्या तुम्हाला हे करायचंय. दिल्लीला दख्खन मधनं इकडनं निघून घोड्यावर, तेव्हा ब्रिजही नव्हते, रोडही नव्हते, जंगलातनं नदीवरती पूलही नव्हते. तुम्ही विचार करा, एक 9 वर्षाचं पोर आपल्या बापाचं बोट धरून दिल्लीला चाललंय शत्रूच्या गुफेमध्ये औरंगजेबाला भेटायला. महाराजांनी विचार काय केला असेल, जिजाऊंनी त्यांना का पाठवलं असेल? आपण आपल्या पोराला लिफ्टमध्ये एकटं पाठवत नाही, जिजाऊंनी त्या बाळाला का पाठवलं असेल की शंभूराजे जा आणि बघून या त्या शत्रूला, कारण उद्या तुम्हालाच लढायचंय. एक 9 वर्षाचं पोरग आपल्या बापाचं बोट धरून त्या औरंगजेबाच्या दरबारात उभं आहे. मानाचं स्थान न मिळाल्यामुळे महाराजांनी त्याची खिल्लत दरबारात उडवून दिली होती. महाराजांना त्याच्या आधी सांगितलं होतं की औरंग के सामने त्याच्या समोर डोळे नाही वटारायचे, त्याला पाठ नाही दाखवायची आणि मान खाली ठेवायची. हे सगळे नियम महाराजांनी तोडले आणि बोट दाखवून त्याला म्हणाले की मी मराठ्यांचा राजा आहे, मी बसलो तर पुढे बसेल, मागे नाही बसणार. हा महाराजांचा अहंकार नव्हता, हा मराठ्यांचा मान होता. महाराजांना हवं असतं तर महाराज मागे बसले असते की नाही, मी मागे बसलो तर माझ्या मराठ्यांचा अपमान होईल, माझ्या हिंदवी स्वराज्याचा अपमान होईल. आणि हे सगळं 9 वर्षाचं बाळ बघते बापाकडे.
औरंगजेबाच्या दरबारात जिथे कुणाला हलायची परवानगी नाही तिथे लात मारतात त्याच्या खिल्लतीला, त्याच्या डोळ्याच्या समोर त्याची ती खिल्लत उडते आणि 9 वर्षाचं बाळ आपल्या बापाला बघतंय की हा माझा बाप कोण आहे. काय इक्वेशन असेल सांगा मला. जेव्हा पुरंदरच्या तहामध्ये 4 वर्षाचं बाळ आपण दुसऱ्या बेडरूम मध्ये झोपवत नाही हो. महाराजांनी 4 वर्षाच्या बाळाला पुरंदरच्या तहामध्ये मुघलांकडे पाठवलं होतं. ते 4 वर्षाचं बाळ कित्येक महिने राहिलं होतं तिथे मुघलांसोबत. एका मुघल अफसराने त्याला महाराजांना घोडा दिला, युवराज म्हणून हत्ती दिला गिफ्ट, आणि वर त्याची खेचण्यासाठी म्हणाले की हा हत्ती तुम्ही रायगडावर कसा नेणार आता. ते 4 वर्षाचं बाळ त्या सरदाराला म्हणतंय हत्ती टुकू टुकू करून आम्ही रायगडाला नेऊ, पण तुम्ही आमचे जेवढे किल्ले घेतले ते दिल्लीला कसे नेणार सांगा. हे शंभूराजे होते. हे त्यांच्यातलं इक्वेशन होतं. महाराजांचा किती विश्वास असेल शंभूराजावर की 4 वर्षाच्या बाळाला पाठवलं हिंदवी स्वराज्याचा नेमणूक म्हणून की जा आम्ही करतो मागं काय करायचं ते. आणि ते बाळ म्हणतंय आबासाहेब आम्ही जाऊच, हिंदवी स्वराज्यासाठी जे काय करायचंय ते करू. कसं इक्वेशन असेल. तर ते इक्वेशन या सिनेमामध्ये दाखवण्यात आले की छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी राजांनी इतकं जवळून पाहिलं होतं. त्यांचा तो लीडरपणा, त्यांचा बिंदासपणा, त्यांच्यातली वॉरियरनेस, त्यांच्यातलं सगळ्याच गोष्टी. ते बाळ ऑब्व्हियसली आपल्या बापासारखंच होणार. ते कसं काय वेगळं होऊ शकतं. विकीजी